अध्यक्ष महोदय, नगर विकास खात्यावर बोलत असताना माझा नेहमीचा प्रश्न मी उभा करतो की ठाणेकरांना पाणी नाही. दरवेळेस हा प्रश्न हसण्यावरही नेला जातो आणि मी नेहमी सांगतो सुनील प्रभू आहे ना की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना बघा हजारो करोडो रुपयाचे रस्ते बनले, तुम्ही कागद दिला ना, बायपास, कागदावर तुम्ही सुनील प्रभू लिहिलं. अंडरपास, हजारो करोड रुपयाचे रस्ते बनले. त्यांनी जर लक्षात घेतलं असतं आणि ठाणेकरांसाठी एक धरण आणलं असतं शंभूराजे, नाही झालं. तर पुढचे 500 वर्ष ठाणेकरांनी त्यांना लक्षात ठेवलं असतं. रस्ते तुटतात, रस्ते बनतात, रस्ते तुटतात, रस्ते बनतात. शाहू महाराजांनी राधानगरी एकदाच बनवली, पण पुढचे 500 वर्ष राधानगरी लक्षात राहील. कोयना एकदाच बनला, पण कोयन्याच्या काठचे आहेत. मुख्यमंत्री महोदय पण कोयनेच्या काठचे आहेत, पण पुढचे कैक वर्ष कोयना लक्षात राहील. आज ठाणे शहरातल्या कुठल्याही भागाला पाणी नाही, कुठल्याही भागाला. मी ज्या शहराचं प्रतिनिधित्व करतो, त्या भागाचं प्रतिनिधित्व करतो, त्या मुंबऱ्यात तर पाणीच नाही. मुंब्रा सोडून द्यावं साहेब, पण जो सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून मोजला जातो आणि आता श्रीमंतांचा प्रभाव असलेला जो भाग म्हणून ओळखला जातो, तो म्हणजे घोडबंदर रोड. घोडबंदर रोडच्या एकाही बिल्डिंगला पाणी मिळत नाही. नवीन डीसीपीआर करत FSIची लूट झाली. नागरिक संख्या वाढणार, पाणी कुठून आणणार? अध्यक्ष महोदय, माझ्या इथे अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना 200 कोटी रुपये योजनेची एक योजना पास झाली. त्याच्या टाक्या बांधू 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 असं दरवेळेस अधिवेशनामध्ये, मागच्या वेळेस मंत्री महोदय सामंत साहेब होते, त्यांनी आश्वासन दिलं होतं एका टाकीचं म्हणजे मातीही उकरली.